धगाधगीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण आपल्या अंगावरती काढले जात आहे। सागर बोरुडे हे स्वतः डॉक्टर असून त्यांचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचे काम ते करत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्य कार्डचे वाटप करीत सवलतीच्या दरामध्ये आरोग्याचे उपचार घेता येईल। सर्व रोगनिदान शिबिर ही काळाची गरज बनली असून आजारपणाचे निदान होऊन योग्य वेळी योग्य उपचार मिळतील व नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षामध्ये अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी अजीम खान यांची निवड करण्यात आली। या निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांच्या नेतृत्वाखाली निवडीचे पत्र देण्यात आले व यावेळी सत्कार करण्यात आला। प्रभागातील विकासाची कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी कटिबद्ध असून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही याची काळजी घेतली जाते। नागरिकांना देखील विश्वासात घेऊन जमिनी अंतर्गत लाईट, पाणी, ड्रेनेजची कामे मार्गी लावल्यानंतरच रस्त्याची कामे हाती घेतली जातात। मूलभूत प्रश्नापासून कामाचा धडाका लावल्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने या भागामध्ये राहण्यासाठी पसंती देत आहेत। आम्ही केलेल्या विकास कामामुळेच नागरिकांनी देखील आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना शहरामध्ये सर्वात जास्त मते देण्याचे काम केले आहे। त्यामुळे विकास कामातूनच नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत पारस्कर यांनी केले। महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने व विचाराने पावन झाली असून आपल्याला धार्मिकतेचा मोठा वारसा लाभला आहे। हा वारसा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी पाईपलाईन रोड अयोध्यानगर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मित्र मंडळ वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। याचबरोबर श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह व श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केला जातो। 7 दिवस भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, दत्त जन्मावती प्रवचन, दत्त जन्म पालना, आरती, भजन संध्या, महाअभिषेक, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जात असून 145 महिला पुरुष यांनी गुरुचरित्र पारायण वाचन केले। यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महिलांच्या माध्यमातून धार्मिकता वाढविण्यासाठी मदत होत असून आपल्या कुटुंबात देखील संस्कार व संस्कृती जोपासली जाते। यामुळे उद्याची युवा पिढी सुसंस्कृत होईल यासाठी आध्यात्मिक धडे देण्याचे काम श्री क्षेत्र दत्त मंदिर मित्रमंडळाच्या वतीने केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। महानगरपालिकेच्या विकास कामाची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची व सर्व विकास कामावरती माहिती देणारे फलक लावण्याची मागणी भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन व शहर अध्यक्ष रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधीर भंद्रे, बबलू खोसला, अशोक डाके, सुनील डाक, प्रकाश गोसावी, अशोक भोसले, कैलास पटारे आदी उपस्थित होते। नवी दिल्ली येथील महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा आदर्श दृष्टिमित्र पुरस्कार अहिल्यानगर येथील फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित पानसे यांनी दिली। महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुरस्काराने गौरवण्यात येते। अहिल्यानगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी 30 वर्षापासून फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर व नेत्र शिबिर आयोजित करून विविध स्तरातील अनेक गोरगरिबांना मोतीबिंदू, काचबिंदू व नेत्रदानाच्या शस्त्रक्रिया घडून आणल्या आहेत। या सेवेच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी देण्याचे कार्य निस्वार्थ भावनेतून ते करत आहेत। महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे गणित शिक्षक संजय कुमार हरिश्चंद्र निकरड यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीत निकरड यांचा सत्कार करण्यात आला। केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला। झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली। नागरदेवळे भिंगार येथील श्री स्वयंभू शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरातील पावनभूमीत हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री शुभ महापुराण कथेचे 26 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत
आयोजन केले असून या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच 21,000 अभिषेकयुक्त पंचमुखी रुद्राक्षाचे वाटप होणार आहे। तसेच या सोहळ्यानिमित्त 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महेश झोडके यांनी केले आहे। अहिल्यानगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संलग्न एम स्पोर्ट अकादमीच्या वतीने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली। अकादमीच्या मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवला। वेग आणि कौशल्याचे कसब खेळाडूंनी दाखवले। वाऱ्याच्या गतीने धावणाऱ्या खेळाडूंनी रोमांचक पद्धतीने खेळाचे प्रदर्शन केले। अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निखिल नार यांची संचालक मंडळाने एकमताने निवड केली। त्यासाठी सूचक माजी व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण अनबुले तर अनुमोदक संचालक सुजित बेडेकर यांनी दिले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले। यावेळी बँकेचे चेअरमन सीए गिरीश घायसास, माजी व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण अनबुले, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेजा, डॉक्टर विजयकुमार भंडारी, अशोक कानडे, सुजित बेडेकर, संजय घुले, शिवाजी कदम, जयंत देल्लुकर, दत्तात्रय राजकोंडा, संचालिका रेश्मा आट्रे, स्वाती कांबळे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे, सिनियर ऑफिसर प्रकाश वायरागर, जिल्हा उपनिबंधक कार्यकारी अधिकारी विक्रम मुटकुळे आदी उपस्थित होते। अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। कोटला राज चेंबर येथील फाउंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे सचिव मुबीन तांबटकर, ज्येष्ठ संचालक अजय कादीर सर यांच्या हस्ते महिलांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले। यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर रईस शेख, व्हाईस चेअरमन हाजी गुलाम, खजिनदार हाजी सलीम, संचालक हाजी नजीर, परवेज सय्यद, इंजिनियर इकबाल सय्यद, हाजी मिर्झा, ॲडव्होकेट नदीम आदी उपस्थित होते। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।